नमस्कारम. तर गौरव सरांचा कालचा जो पूर्ण दिवसाचा सेशन होता तो रात्री 11-11:30च्या आसपास संपला आणि त्यानंतर काही एक्सरसाइज होत्या, त्यामुळे जो आमचा ग्रुप होता तो ग्रुप रात्री जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत बसला होता. त्याच्यानंतर घरी म्हणजे रूमवरती जाणं, चेक इन करणं आणि काय 2 तास 3 तास झोपले. आता सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा सगळे उठून रेडी होतो आहे, सगळं चालू आहे. एक छोटासा व्हिडिओ विचार केला तुमच्या लोकांसाठी बनवायचा आणि रात्रभर किंवा कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला जे सांगितलं त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण की मी शिकतोच आहे तुम्हा लोकांना शिकवायला, आणि जर माझे लेसन्स तुमच्यापर्यंत नाही पोचले, जे मी शिकतो आहे ते तुमच्यापर्यंत नाही पोचलं, तर मला असं वाटतं की जे मी शिकलेलं आहे ते कुठेतरी वाया जाईल. गौरव सरांनी काल सांगितलं की एक एंटरप्रेन्योर जो असतो, एक फाउंडर जो असतो, एक बिझनेस ओनर जो असतो, तो आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं सॅक्रिफाईस करतो. एक बिझनेस बनवण्यासाठी खूप गोष्टींचं सॅक्रिफाईस करतो, आणि मी ॲज अ फाउंडर मी पण ते सगळं केलेलं आहे. मी बऱ्याच गोष्टी सोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग फॅमिली आहे, मित्र आहेत, मुंबई शहर आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो, त्या सगळ्या आठवणी आहेत, ती लोकं आहेत, जी लोकं माझ्या आयुष्यामध्ये खूप मॅटर करत होती, त्या लोकांपासून लांब व्हावं लागलं. कारण की गुरुकुलसारखं काहीतरी बिल्ड करत असताना मला असं नेहमीच वाटतं, आणि आजही वाटतं की जोपर्यंत सॅक्रिफाईस नाही करणार तोपर्यंत ह्या गोष्टी बनणार नाहीत. आणि त्यामुळे जेव्हा असं आयुष्यामध्ये आलं, हेल्थ वर्सेस गुरुकुल, मग हेल्थ कॉम्प्रोमाइज झालं. मैत्री वर्सेस गुरुकुल, मैत्री कॉम्प्रोमाइज झाली. फॅमिली वर्सेस गुरुकुल, फॅमिली कॉम्प्रोमाइज झाली. पैसा, सुख, शांती वर्सेस गुरुकुल, हे सगळं सॅक्रिफाईस झालं, पण गुरुकुल बनवायचं आहे. मग कधी ओनर एवढा स्वतःच्या विजनमध्ये इन्वॉल्व असतो, एवढा कमिटेड असतो की त्याला खरंच कळत नाही की आपण एक्झॅक्टली कुठे चाललो आहे. आणि मग असं सगळं करत असताना एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये मग असे कोणते तरी सेशन होतात. गौरव सर माझा बिझनेस कोच आहे, पण कालचा पूर्ण दिवसाचा सेशन त्यांनी सांगितलं स्वतःचा विचार करा. विचार तरी करून बघा एक दिवस स्वतःचा, की सगळं काही तुमच्याकडे असताना, सगळं अवेलेबल आहे तुमच्याकडे टीम आहे, सिस्टम आहे, बिझनेस आहे, पैसे आहेत, घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण तरी पण अजून तुमच्या आतमध्ये असं काय आहे जे मिसिंग आहे, अजून असं काय आहे जे तुम्हाला कंप्लीट नाही बनवत आहे, अजून असं काय आहे तुमच्या आतमध्ये जे तुम्हाला सुखी ठेवत नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना मला असं कळालं की फ्रेंडशिप एक अशी गोष्ट आहे ज्याला मला म्हणजे खूप जवळ होती, ती माझ्या आयुष्याच्या. मित्र नेहमीच जवळ होते, आणि असं 1 किंवा 2 किंवा हा पर्टिक्युलर किंवा तो पर्टिक्युलर असं नाही आहे. बरेच लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी मला घडवलं आहे, ज्यांनी मला बनवलं आहे. मी त्या सगळ्यांपासून खूप लांब झालो होतो. ह्या वर्षी मी ठरवलं आहे की बिझनेस तर बनवणारच, जे टार्गेट आहेत बिझनेसचे ते 100% अचीव करणारच, पण स्वतःसाठी वेळ काढणार, पुन्हा ट्रॅव्हलिंग करायला चालू करणार, लोकांना भेटणार, काही लोकांना नाराज केले त्या लोकांना सॉरी बोलणार, आणि काही लोकांनी मदत केली त्या लोकांना थँक्यू म्हणणार. त्यांचा माझ्यावरती राग असणं साहजिक आहे, असला पण पाहिजेत. त्यांच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या ज्या मी पूर्ण करू नाही शकलो, कारण की कोणाच्या दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत होतो. पण जस्टिफिकेशन देऊन काय करायचं आहे? हात जोडायचे आणि नमस्कार म्हणायचं आणि सॉरी म्हणायचं. त्यांनी ॲक्सेप्ट केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. तर तुम्ही सगळ्यांनी पण थोडा वेळ घ्या, आजचा दिवस घ्या, बघा. जर क्षणभर विश्रांती घेऊ शकलात तर बघा, जर कुठेतरी थोडंफार बाहेर गेलात तर बघा, जर फोन स्विच ऑफ ठेवता आला तर, आणि शोधा स्वतःच्या आयुष्यामध्ये काय मिसिंग आहे, तुमच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली कुठे गॅप आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला तो गॅप आयडेंटिफाय होईल, त्या गॅपला भरून कसं काढाल ह्या वर्षामध्ये. बिझनेस तर 100% करायचं आहे, त्याच्यासाठी मी आहे तुमच्याबरोबर. बिझनेस कोचिंगमध्ये तर तुम्ही माझ्याबरोबर आहात, त्यामुळे तुमचा बिझनेस मी खालती पडायला देणार नाही, तुमचे नंबर्स मी खालती पडायला देणार नाही, ते माझ्याकडून तुमच्यासाठी प्रॉमिस आहे. पण फक्त बिझनेस नको ना. क्षणभर थांबा आणि स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी जे करावं लागेल त्याची प्लॅनिंग तरी करूया.
आणि बघूया आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण की जर आपण स्वतःलाच नाही खुश ठेवलं तर आपण टीमला काय खुश ठेवणार आणि फॅमिलीला काय खुश ठेवणार. आणि म्हणजे आज 50 लाखाच्या टर्नओव्हरवरती आहेत किंवा 50 लाखाच्या प्रॉफिटवरती आहेत, ते उद्या 1 करोडचा कसं करणार आणि 1 करोडचा माणूस 10 कोटीचा कसा होणार, 10 कोटीचा माणूस उद्या 25 कोटीचा कसा होणार, 25 कोटीचा माणूस 100 कोटीचा कसा होणार. जर तो मेंटली, फिजिकली, इमोशनली स्टेबल, सॅटिस्फाईड, हॅप्पी नसेल तर कसं चालेल. मग आम्हाला ते शिकवलं की फर्स्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ, देन यू कॅन टेक केअर ऑफ अदर्स, देन यू कॅन टेक केअर ऑफ युअर बिझनेस. माझी पण इच्छा आहे, प्लीज टेक केअर ऑफ युअर्स. स्वतःची काळजी घ्या. आपल्याला खूप जणांची काळजी घ्यायची आहे. आपली काळजी घेणारी लोकं ह्या जगामध्ये कमी आहेत. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही असतील तर त्या लोकांबरोबर मन मोकळेपणाने बोला, त्यांना भेटा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यासमोर जे आहे तसं जे तुमच्या आयुष्यामध्ये ते आयुष्य ओपन करून ठेवा. आणि त्यांना सांगा की ते फक्त भूतकाळात नव्हते, ते आज पण आहेत तुमच्या माइंडमध्ये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये पण. देव करो की तुमची नाती जी हरवलेली आहेत, जी तुम्हाला खूप मॅटर करतात, आजही मॅटर करतात, आणि जो गॅप तुमच्या मनामध्ये आहे ती लोकं तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा यावी. कारण की आपल्याला जगायचं एकदाच आहे, एकच लाईफ आहे आणि ती कधी संपेल, कधी थांबेल काही सांगता येत नाही. त्यामुळे जर बऱ्याच गोष्टी ज्या पोस्टपोन तुम्ही करून ठेवल्या असतील, उद्यावरती ढकलून ठेवल्या असतील, तर त्या ह्या वर्षी करण्याचा प्रयत्न करा. पॅम्पर युअर सेल्फ, लव युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. नमस्कार.